नमस्कार. आज आपण MCXचे काही अपडेट जाणून घेऊ. कालच्या दिवशी एक US आणि इराणमध्ये जे तणाव होता तो परत वाढण्यात आला होता. इराणने UAEचे काही पोर्ट्स होते त्यांच्यावरती मिसाईल अटॅक केला होता. आता ही परिस्थिती अजूनच टेन्शन जे आहे दोन देशांमध्ये वाढत चालले, कारण की इराणला पण आहे जे USने ब्लॉकेड करून ठेवलं आहे. सो इराणमध्ये काही सप्लायज येऊन नाही राहिलेत. सो त्यांच्या इथे पण बरेच स्कॅर्सिटी जी आहे ते म्हणजे जे तुटवडा आहे तो खूप जास्त निर्माण व्हायला लागला आहे. आणि US कडेही खूप प्रेशर झाले की हे जे वॉर जर जास्त खेचलं गेलं आणि ऑइल प्राइसेस खूप जास्त राहिले तर बरेच देशांमध्ये रिसेशन येण्याची शक्यता आहे. USच्या पण इकॉनॉमीमध्ये बरेच मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यांचं फूड इन्फ्लेशन खूप वाढून राहिले, गॅस प्राइसेस वाढून राहिलेत. सो कुठे ना कुठेतरी USला पण या गोष्टी बऱ्याच महाग पडत चालल्यात. आणि जे USचं प्लॅन होतं की इराणचे जे ऑइल वेल्स त्यांना ताब्यात घ्यायचे होते आणि स्वेज कॅनल जो जे हर्मुज आहे तिकडनं दोन्ही ठिकाणातनं त्यांना टोल घेण्याची जी आधी प्रकल्प बांधला होता तो आता कुठेतरी साध्य यांचं होत नाही आहे. आणि USचे जे मिलिटरी शिप्स होते त्यांना पण बरेच इथनं लांब जावं लागलं. सो जे काही स्ट्रॅटेजिक ॲलोकेशन्स त्यांनी आतापर्यंत केले होते जे प्लॅनिंगनुसार इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होतं तिथे खूप जास्त डिफरन्स आपल्याला दिसत आहे. कारण की ज्या गोष्टी प्रत्यक्षात व्हायला पाहिजे होत्या ते खूपच लांब आहेत. कारण की इराण जो स्ट्रॉंग रिटॅलिएट करून राहिले त्याच्यामुळे खूप गोष्टी आता जरा गंभीर होण्याची शक्यता आहे. दोघांकडनंही आता एक पॉईंटला पोहोचत चाललेत की काहीतरी परत मोठी होण्याची आशंका जी आहे ती आता येऊन राहिली आहे. सो काल आपण बघितलं की जी न्यूज आली त्यानंतर क्रूड ऑइल खूप जास्त वाढलं आणि सोनं चांदी जे आहे त्याला खूप जास्त खाली आलं होतं. बट आज आपण या न्यूजचा कूल ऑफ बघत आहोत. म्हणजे आता एका पॉईंटला न्यूज सेटल होऊन जाते. सो आज क्रूडमध्ये थोडं सेलिंग दिसून राहिले आणि गोल्ड आणि सिल्वरमध्ये बाईंग दिसून राहिले. गोल्डमधला जो सपोर्ट आहे तो आज 1,48,000 म्हणजे 1,48चा असू शकतो. त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो 150च्या आसपास आहे. जर 150च्या वरती गोल्ड राहिलं तर अजून मार्केटमध्ये गोल्डला वरती जायची आज शक्यता आहे. त्याच्यानंतर सिल्वरमध्ये पण आजचा जो सपोर्ट आहे तो 242चा आहे. त्याच्यानंतर 242 जर क्रॉस केलं तर 244च्या पुढे पण आज सिल्वरला पुढे जाण्याची शक्यता आहे. असेच डेली अपडेट्स बघण्यासाठी कमोडिटी समाचारला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.